हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे मिस्टरांचा टिफिन भरत आहे. मस्त सुकी फरशीची भाजी केली आहे, फरसबीची भाजी केली आहे आणि बारीक कापून नाही करत आम्ही, असं निवडतो म्हणजे तोडतो शेंगा फरशीच्या आणि मग तशी सुकी भाजी केली छानपैकी. चपात्या आणि बॉटलमध्ये सब्जा टाकलेला आहे पाण्याच्या बॉटलमध्ये. टिफिन झालेला आहे रेडी. आज जरा लवकरच झालं टिफिन, कारण की फरशीची शेंग कालच तोडून ठेवलेली होती, निवडून ठेवलेली होती. तर सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त प्रसन्न वाटतंय. पण हवा नाही आहे अजिबात, गरम भरपूर वाढलंय. पाऊस कधी येणार आहे काय माहिती ना. ते चहा माझ्यासाठी उकळत ठेवलाय मी. मिस्टर तर चहा घेत नाही, मी एकटीच चहा पिते. मिस्टरांसाठी इथे भाजी चपाती पण बाजूला काढून ठेवलेली आहे आणि माझ्यासाठी चहा. मिस्टरांची वेळ झालेली आहे ऑफिसला जायला, ते निघालेत ऑफिसला जायला. हाय. तर सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत. कुकर वगैरे लावून झाले, सिद्धूसाठी कपडे धुवून झाले, सगळं आवरलंय आणि थोडासा वेळ होता तर म्हटलं काहीतरी करावं काढावं. तर इथे मी माझं जुनं पैजण घेतलेलं आहे, भरपूर जुनं आहे आणि काळं पडलंय भरपूर. आणि सिद्धूचे कडे पण आहेत, घालत नाही ती, पण म्हटलं हे रुपेरी जे पितांबरीवरती फ्री मिळालं होतं, पितांबरीचंच प्रोडक्ट आहे. ह्याने चांदीचे जे असतात म्हणजे आर्टिकल्स ते शाईन होतात. म्हणजे काय पण चांदीचे प्रोडक्ट्स असतील तर ह्याने आपण शाईन करू शकतो. तर पितांबरी सोबत हे फ्री मिळालं होतं. मी असं काही वेगळं असं काही घेतलं नव्हतं, डीमार्टमधून आणलं होतं. आणि याची वेगळी अशी प्राईस 110 रुपये. पितांबरी सोबत कितीला मिळालं होतं मला नाही आठवते, पण ह्याची वेगळी प्राईस 110 रुपयाला. तर ह्याच्यावरती इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, तो वाचलेच सगळे मी. तर बघूया आपण ह्याने शाईन होतं का हे. चांदी काळी पडते आणि मुंबईवरून घेतलेली चांदी गावी जर यूज केली तर काळी पडते, आणि गावावरून जर चांदी घेतली तर ती मुंबईच्या पाण्याने काळी पडते. असं का होतं, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा मला. तर बघूया आपण ह्याने काय होतंय का. तर हे वापरण्याच्या आधी असं हलवून घ्यायचं आहे, दिलंय तिथे. आणि मी त्याचा कपडा घेतलाय, कापसावरती घेतलं तरी चालतं. बघूया आपण आता होतंय का शाईन हे. चला तर मग यूज करून बघूया. इथे कापड घेतल्याने ह्याच्यावरती थोडेसे ड्रॉप टाकलेत रुपेरीचे. सिद्धूचा कडा घेऊया पहिला आणि ह्याच्यावरती असं घासायचं आहे. आणि एक विशिष्ट प्रकारचा असा स्मेल येतो ह्यातून. तर तिथे लिहिलेलं आहे, तिथे स्मेल म्हणजे चांदी स्वच्छ होते. बघू शकता, झाली चांगलं स्वच्छ होतंय. चांगलंय. हल्लीची चांदी सोनं सगळं काय माहिती काय, चांदी सारखी काळी पडते, घेतल्यानंतर महिन्यातच काळी पडते ती. आणि सोनं पण आजकाल लाल लाल यायला लागलंय. आधीचं सोनं कसं होतं दिसायचं. सिद्धूचा कडा तर झालाच होता बघा. हा बघा कसा आहे आणि हा बघा, मस्त ना. चांगलं युजफुल प्रोडक्ट आहे म्हणजे. तर मी सगळं स्वच्छ करून घेते आणि हे यूज झाल्यानंतर म्हणजे परत मग हे जे आहे स्वच्छ केलेलं आपण ते चांगलं साबणाने धुवायचं व्यवस्थित. त्या केमिकल असतात त्यामध्ये, त्या केमिकलचा वास पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि तुमचे हात पण स्वच्छ धुवून घ्यायचे. तसं तर मला हात सारखं धुवायची सवयच आहे. मला आणि माझ्या मिस्टरांना सारखे हात धुण्याची सवय, आणि कोरोनापासून तर अजूनच जास्तच झालेली ती सवय, काय अजून सुटत नाही. एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. चला हे सगळं स्वच्छ करून घेते, मग तुम्हाला भेटेल. आणि लहान मुलांपासून हे लांब ठेवायचं आहे, ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतं. लहान मुलांपासून हे प्रोडक्ट ते लांब ठेवायचं. तर इथे माझं झालेलं आहे, ते रुपेरीने क्लीन केलं. त्यानंतर मग साबणाने स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलंय. परत चांगल्या पाण्याने धुवून घेतलंय व्यवस्थित.
चांगलं व्यवस्थित क्लीन झालं. सिद्धूचे कडे जास्त चांगले क्लीन झाले कारण की त्याला जास्त खाचे नाहीत आणि पैजणला थोडेसे असे खाचे आहेत ना आतल्या साईडला, म्हणजे जशी साखळी आहे, तर ती एवढी व्यवस्थित क्लीन नाही झाली, पण बऱ्यापैकी क्लीन झाले. म्हणजे पैजण आधी कसे दिसत होते तुम्हाला दाखवलेलं मी आणि आता कसे दिसतात. चांगलं आहे, म्हणजे एकदम काळी पडली असेल चांदी, चांगलं आहे. मग तर दुपारची सगळी कामं आवरून नंतर मग मी जेवायला बसले. मी आणि सिद्धू फरशीची भाजी, चपाती आणि जाम घेतला तोंडी लावायला. कुकर लावला इथे आणि कालवणासाठी मसूर लावलेत. सिद्धूची डाळ लावली आहे, भात लावला थोडासा, आणि मिस्टरांना वालाचं कालवण खायचं होतं म्हणून वाल भिजत घातलेत. कडवे वाल आहे ते भिजवून रात्रभर, नंतर त्याला बांधून ठेवणार मोड येण्यासाठी. आणि भाजीला काय करत नाही आहे, कोबी आहे थोडासा, तर त्याची मस्तपैकी भजी करते. कोबीच्या भजीसाठी इथे पीठ भिजवलं आहे. तिखट थोडं कमीच करते कारण की सिद्धूला पण आवडते भजी. सिद्धू भजी लवर आहे. ते इथे तेल तापत ठेवलं आहे बिडाच्या कढईमध्येच तळणीचे पदार्थ करावे. तेल जास्त पीत नाही बिडाची कढई. आणि इथे मसूरचं कालवण केलं आहे मस्तपैकी, लसूण खोबरं घालूनच. भाजी करून घेते आता पटकन. 7 वाजत आलेत, चला आवरून घेते पटापट. तर मिस्टरांनी सकाळीच सांगितलं होतं की गाडीचा साईड स्टँड आहे तो तुटलाय म्हणून. तर दोघांना वाटलं की मंथ एंडला खर्च निघतो की काय कोणता मोठा, पण एवढा जास्त काही खर्च नाही आहे सांगितलं त्यांना. वेल्डिंग मारून ते कमी पैशामध्ये होऊन जाईल असं बोललेत ते मेकॅनिक. तर इथे रात्रीच्या जेवणामध्ये केले मसूरची आमटी, मसूरचं कालवण, कोबीची मस्त कुरकुरीत भजी आणि भाकरी. या जेवायला तुम्ही पण सर्वजण. कोबीची कुरकुरीत भजी कशी करायची किंवा कोबीची वडी कशी करायची त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे, तर बघितलं नसेल तर नक्की बघा तो पण व्हिडिओ. तर हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.